चंद्रपूर महानगरपालिकेचे यापूर्वीचे आयुक्त विपिन पालीवाल यांचं एक टेंडर टेररिझम ही काम करण्याची पद्धत होती, त्याला मी निविदा दहशतवाद असं संबोधित केलेलं आहे। आणि या टेंडर टेररिझमची चौकशी करून जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे, ते रिटायर्ड झाले असतील, बदली झाली असेल तरी त्यांची चौकशी करणे आणि दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई शासनाकडे प्रस्तावित करणे असा ठराव काल दिनांक 27 मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या आणि अर्थसंकल्पीय सभेमध्ये सुद्धा दोन्ही सभेमध्ये असा ठराव मंजूर झालेला आहे। आणि या चंद्रपूर शहरामध्ये बागला चौकातील रस्ता दुभागाचं काम अभिषेक सिंग या एजन्सीला देण्याचं काम असो, फाउंटेनचं काम मेसर्स मज्जीवार एजन्सीला देण्याचं काम असो, त्यानंतर विविध चौकामध्ये सौंदर्यीकरणाचे शंभू एजन्सी नावाच्या एजन्सीला काम दिले असेल, किंवा या ठिकाणी 500 कोटीची सिवरची पाईपलाईन, अमृत योजनेचा पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातले देयके देणे, ते कामं मंजूर करणे, LED स्क्रीन शहरामध्ये लावणे, या ठिकाणी विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्यासाठी त्या ठिकाणी जाचक अटी टाकायच्या निविदा प्रक्रियेमध्ये, इतर कोणत्या कंत्राटदाराला तिथे येता येणार नाही याची काळजी घ्यायची। कोणत्याही कंत्राटदाराने येण्याचा प्रयत्न केला तर त्याला अधिकाऱ्यांच्या मार्फत फोन करून धमकवायचे आणि असं सगळं कटकारस्थान करून अधिकाऱ्यांना कंत्राटदारांना हाताशी धरून अत्यंत कमी दरामध्ये त्या ठिकाणी रेट वाढवून त्या ठिकाणी कामं आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला द्यायचं, अशा प्रकारचा एक टेंडर टेररिझम निविदा दहशतवाद या महानगरपालिकेत पालिवाल्यांच्या कार्यकाळात सुरू होता। अनेक अधिकारी त्यांच्यासोबत होते, कंत्राटदार सोबत होते, यामुळे करोडो रुपयाचा, अरबो रुपयाच्या निधीचा अपव्यय झाला आहे आणि शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे, त्यांचं नुकसान झालं आहे। या सगळ्याची भरपाई झाली पाहिजे, पालिवाल्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे अशी आमची मागणी होती आणि तशा पद्धतीनं चौकशी करण्याचा ठराव आता आम्ही या ठिकाणी स्थायी समितीमध्ये महानगरपालिकेने घेतलेला आहे।